नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख. आपले सरकार आपली योजना या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचायत समिती योजना ज्या आहेत त्याच्यात 30 वस्तू जे मोफत भेटणार आहेत ते कोणाकोणाला भेटणार आहे आणि त्या वस्तू काय आहेत आणि ते फॉर्म कशा प्रकारे आपल्याला भरायचा आहे आणि ह्या योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे आणि ह्याला डॉक्युमेंट काय लागणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता पाहू शकता तुम्ही हे योजनेचा उद्देश काय आहे. हे ग्रामीण भागातले शेतकरी असतील किंवा बांधकाम कामगार असतील, महिला, विद्यार्थी आणि गरीब कुटुंबांना शासनाकडून मदत देणे हे जे आहे ना, शासनाचा निर्णय आहे. तर ह्याच्यासाठी मित्रांनो, आता आपल्याला पात्रता कोण कोण राहणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो मेन म्हणजे हे महाराष्ट्रातले रहिवासी असणं हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, इथे आता तुम्ही पाहू शकता पंचायत समिती योजना जी आहे 30 ते 40 वस्तू जे आहे ना, हे वाटप होणार आहे. ते जिल्ह्यानुसार वेगवेगळे राहणार आहेत. तर मित्रांनो, काही जिल्ह्यात किती कमी आहेत, काही जिल्ह्यात जास्त आहेत, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गरीब बेरोजगार कामगार शेतकरी असतील किंवा विधवा महिला असतील किंवा दिव्यांग प्राधान्य अर्जदार हे ग्रामपंचायत हे आहे ज्या तर अर्जदार ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या हद्दीत राहणारा असावा. तर आता हे जे आहेत पंचायत समिती योजना 2025 40 ते 30 वस्तू ज्या आहेत हे वाटप होणार आहेत. तर ह्या काय आहेत याद्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तसं मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता पिठाची गिरणी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता शिवण मशीन सुद्धा आहे, मिक्सर ग्राइंडर मशीन सुद्धा आहे. त्यात त्यात मित्रांनो, जर तुम्ही इथे जर खाली पाहू शकता तर इथे तुम्हाला मी दाखवतो हे वर घेऊन 1 मिनिट. तर इथे तुम्ही 4 नंबरला तुम्ही पाहू शकता इथे सायकल सुद्धा आहे, गॅस स्टोव्ह आहे. अशा मित्रांनो असे भरपूर साऱ्या योजना आहेत की किंवा सॉरी मित्रांनो, तर भरपूर साऱ्या अशा अ, वस्तू आहेत जे की आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता जे गॅस स्टोव्ह झाला, त्यानंतर कुकर आहे, त्यानंतर वॉटर फिल्टर आहे, त्यानंतर बॅटरी लाईट आहे. तसंच मित्रांनो, इथे टूल किट बांधकाम कामगारांना जे पेटी भेटते ना मित्रांनो, ते सुद्धा जे आहे ना इथे पंचायत समितीमध्ये भेटणार आहेत. तसेच मित्रांनो टॉवेल सेट आहे, इथे ब्लँकेट सुद्धा, पंखा आहे. तसेच मित्रांनो, इथे कपडे काय साठवायचा बॉक्स सुद्धा आहे. महिलांसाठी ब्युटी किट सुद्धा असे भेटणार आहे. शालेय किंवा विद्यार्थ्यांसाठी बॅग आहे, शालेय साहित्य आहे. असे मित्रांनो भरपूर सारे जे आहेत इथे जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यात असे भेटणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथे पीक स्प्रे पंप सुद्धा म्हणजेच मित्रांनो फवारा सुद्धा जे आहे ना इथे भेटणार आहे. पंप सेट सुद्धा भेटणार आहे आणि फवारा सुद्धा आहे ना, हे सुद्धा इथे शेतकऱ्याला आपल्याला भेटणार आहे. तसेच मित्रांनो, इथे आपल्याला खाली सुद्धा पाहायला भेटणार आहे सोलार लॅम्प आणि तसेच मित्रांनो जे आहे ना इथे सोलारची जी किट आहे, जे सोलार पॅनल म्हणतो ना आपण, ते सुद्धा आपल्याला इथे जे आहे ना पाहायला भेटणार आहे. तर तसेच मित्रांनो, आपल्याला इथे जे लागणारे डॉक्युमेंट काय आहे तर ते आपण आता इथे पुढं पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही इथे हे सुद्धा पाहू शकता. इथे बांबू खुर्ची येणार आहे, तसेच टेबल फॅन सुद्धा येणार आहे. रबरी मॅट जे मित्रांनो जे ढोरांना वासरांना जे बसायला येते ना, ते सुद्धा येणार आहे. इथे स्टीलची बादली आहे, ड्रम आहे, झाडू पोछा सेट आहे, पाण्याचा टँक आहे, छत्री आहे. असे भरपूर सारे जे वस्तू आहेत ना, हे आपल्याला इथे वस्तू भेटणार आहेत. तर मित्रांनो, आता जे आपल्याला इथे लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला इथे काय लागणार आहेत हे मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर व्हिडिओ एकदम छोटासा होणार आहे, त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात जे इथे बातमी दाखवतो. तर डॉक्युमेंट जे लागणार आहेत आपलं आधार कार्ड, रहिवासी दाखला, राशन कार्ड आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयातून पाहिजे. त्यास पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, बँक पासबुक झेरॉक्स पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे आणि जर संबंधित श्रेणीचे प्रमाणपत्र लागू असतील तर नोकरीचे जे रोजगार आहेत ते सुद्धा आपल्याला गरज असली तर लागणार, नाही तर नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.